नवीन भाषेत सांगायचं ए टू झेड सगळे चांदळे आहेत. बिरबल हुशार होता, अतिशय चाणाक्ष असणारी बुद्धी होती बरं का. बिरबलासारखा हुशार महाराज कोणीच नव्हता. आणि कोणी चांगला मनुष्य असलं की दुसऱ्याला ते जमत नाही किंवा नवीन भाषेत बोलायचं ठरलं तर खपत नाही. बिरबलाचं असणारं महाराज सगळीकडे असणारं चाणाक्ष बुद्धी, सगळ्या कार्यामध्ये बिरबलाची वावा व्हायची. आणि त्या पद्धतीने बिरबलाने सांगितलं महाराज असं करतो म्हणले. काही जणाला बिरबलाचा चांगलेपणा सुद्धा खपत होता. त्यांनी म्हणले दरवेळेस राजा बिरबलाचंच नाव घेतात, बिरबलालाच पुढे करतात, आमचं कुणाचं तरी नाव घ्यायचं असं करत म्हणले. बिरबलाची फजिती करत म्हणले बरं. आणि बिरबलाचा अपमान करण्याकरता, काहीतरी त्याला फजिती करण्याकरता दुसऱ्या दिवशी सांगितलं महाराज असं करा म्हणले. बिरबलाला एक असा प्रश्न विचारायला हवा की आमच्या सगळ्यांच्या मनात काय चाललंय ते बिरबलाला विचारायला हवं बरं म्हणले. काय करायला लावले लोक, आमच्या सगळ्याच्या मनात काय चालले आहे ते एकदा बिरबलाला विचारायला हवं म्हणलं. बिरबल म्हणला फार सोपं आहे म्हणलं, त्याला काय अवघड आहे महाराज, उद्या सकाळी सांगतो म्हणलं बरं का. आणि त्या पद्धतीनं बिरबलाने सांगितलं उद्या सकाळी मी सगळ्याला उत्तर देईन. बिरबल अतिशय चाणाक्ष हुशार होते. आणि सकाळी दरबार भरल्याबरोबर बिरबलाने सांगितलं मालक सगळ्यांच्या अंतःकरणात आता लोक म्हणू लागले आता काय उत्तर देत, माझ्या मनात भलतच चालू आहे म्हणलं. आता काय कुणाच्या मनात काय चालेल महाराज काहीच सांगता येत नाही. अनंत पद्धतीचं मन आपलं फिरत असतं बरं का. कुणाला वाटतं बाबा थंडीत उगच्या उग येऊन तर अडकून पडलो. काही प्रत्येकाच्या मनातले वेगवेगळे विचार असतात. काही का राहणं आपापलं घरी होतं. आता यांना कुणाला सांगा बाबा लवकर कीर्तन सुरू करता येत नाही का. प्रत्येकाच्या मनातले पिंडे पिंडे मतिरे भिन्ना कुंडे कुंडे नवम पयो जातो जातो नवाचरा नवम वाणी मुखी मुंडे. प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या पद्धतीचा विचार असतो. काय कळलं बाबा, बरं झालं त्या रावणाचे उपकार आपल्यावर आहेत महाराज. कधी तर उठलं की त्याला धन्यवाद द्यायचा. बघा त्या रावणाने महाराज 3 गोष्टी त्याच्या अपूर्व राहिले. समुद्राला काय करायचं होतं, गोड्या खाऱ्या पाण्याचं गोडं करायचं होतं 1, त्या स्वर्गाला पायऱ्या करायचे होते 2, आणि 3रा वर त्याला पाहिजे होता सगळ्याच्या मनातलं काय चाललंय काय नाही हे जर देत होतं तर महाराज 8 दिवसाला निवडणूक करावं लागत होतं. विठाल बाकीच्या 2 गोष्टी गोड पाणी होईल किंवा ते स्वर्गाच्या पायऱ्या होतील या गोष्टी झाल्या असतील, पण प्रत्येकाच्या मनात ते कळले असतं तर काय काय होईल महाराज. काय उगा कल्पना करत चला बरं का. जाऊ द्या, जे होते ते देवाची कृपा म्हणा, जे करते ते परमात्म्यावर आपली कृपा आहे समजून चला पुढे. आणि त्या पद्धतीने आता लोकांना वाटू लागलं की बिरबल काय उत्तर देईल. दृष्टांतात आठवलं म्हणून सांगतो बिरबलाचं चातुर्य पहा. आणि त्या पद्धतीने हा बिरबल काय उत्तर देईल सगळ्याला उत्सुकता वाटली. माझ्या मनात भलतच चालू म्हणले. आता काय प्रजा म्हणल्यावर एक प्रजा असेल का हो. आणि त्या सगळ्यांचं उत्तर पाहत असताना आणि सगळ्याचं उत्तर एक देणं याला महाराज डोकं लागतं बरं का. बिरबल हुशार. आणि बिरबलाने माईकवर बसून सांगितलं मालक सगळ्यांच्या मनात एकच इच्छा म्हणले यावश चंद्रो दिवा करा तुम्ही राज्यावर बसावं. काय उत्तर दिलं बिरबलाने, एका वाक्यात उत्तर पूर्ण केलं. यावश चंद्रो दिवा करा तुम्ही या राज्यावर बसलो पाहिजे. आणि जर समजा सांगितलं होतं बिरबलाने जर उत्तर आमच्या सगळ्याच्या मनासारखं नाही दिलं तर त्यांना फाशीवर द्या. आणि बिरबलाने जर उत्तर बरोबर दिलं तर ज्यानं नाही म्हणलं त्याला फाशीवर चढवा. काय होतं उत्तर, ज्यानं उत्तर आमच्या मनासारखं दिलं त्याला फाशीवर द्या. आणि त्यानं जर समजा उत्तर बरोबर दिलं तर दुसऱ्याला फाशीवर द्यायचं ठरलं. आता प्रत्येकाला येऊन विचारलं 90 वर्षाचा म्हातारा असू द्या आणि 5 वर्षाचा पोरगा असू द्या, त्याला विचारलं बाबा आता चालू असणारा राज्य तुला पाहिजे का दुसरा पाहिजे. त्याचं काय येडले का महाराज, नको म्हणायला सांगायचं. कारण विचार जर करायचा ठरला एवढे असणारे विद्वान बिरबल त्यांनी सांगितलं मालक आपल्या राज्यात सगळे चांदळे आहेत. कसे दाखवतो म्हणलं. चला दुसऱ्या दिवस भरला आणि भल्या चौकामध्ये आमचे बिरबल महाराज बाज विणत बसले बरं का. आणि बाज विणत बसल्यानंतर प्रत्येकाने येत होता काय करता महाराज, त्यांनी सांगितले लिवा यांचं नाव म्हणलं. दुसऱ्याला विचारला काय करता महाराज, लिहा म्हणले. क्रमानं सगळ्याची नावं लिहित 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 गावात, आता गाव फार मोठं होतं तुमच्या गुडीसर सारखं समजा. आणि त्या करता करता आता चौकात ते बसले. सगळं असणारं महाराज ती वही भरली. आणि संध्याकाळी राजाला वाटलं उन्हाळ्याचे दिवस आहेत, थोडं फेरफटका मारण्याकरता आपण बाहेर पडावं म्हणून राजा बाहेर निघाला. आणि निघाल्या बरोबर एकदम महाराज अरे आज बिरबल दरबारात आला नाही असं राजाला वाटलं. एकदम बिरबल दिसल्याबरोबर बिरबल काय करतात हे पाहण्याकरता
राजेसाहेब त्यांच्या जवळ आले आणि विचारलं, बिरबल महाराज काय करतात? त्या सेवकाला सांगितलं, सगळे वया बांधून ठेव आणि राजा करता एक नवी वही काढून फक्त राजाचं नाव लिहितात. म्हणजे विठ्ठल फक्त त्या वहीमध्ये एकट्या राजाचं नाव लिहायचं. आणि आता बस झालं म्हणले आपलं काम, बांध म्हणले पोथी बांधल्यासारखे सगळे वया. दुसऱ्या दिवशी दरबार भरला आणि सगळ्यांचं कामकाज झाल्यानंतर बिरबलाच्या नावाची हुकमी झाली. बिरबल हजर झाले आणि पाहिल्या बरोबर पहिल्या पानावर पहिल्या क्रमांकावर राजाचं नाव दिसलं. वा, सगळे बाहेर पुण्यवान दिसतात बरं का मला. विठ्ठल हे आपल्या संस्कृतीचं वैभव आहे बरं का. आपले धार्मिक कार्य चालू असताना, आपले हे चालू असताना बघा, दुसरीकडे पाहायला गेलात तर महाराज काय त्यांचा आदरभाव असतो आणि आमच्या हिंदू संस्कृतीचं वैभव आहे. विठ्ठल ज्ञानोबरायची भाषा पहा. माझी या भक्तिवीन जळो दयाती जेले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसते काही. पहा, आणि त्या पद्धतीनं पाहायचं जर ठरलं आणि त्या अनुषंगानं हे सगळं पाहता पाहता राजाचं नाव दिसल्या बरोबर राजाने ते आपलं नाव पाहिलं आणि राजाला राग आला. त्याने विचारलं, अरे माझं नाव एकदम पहिल्या क्रमांकाला दिसलं. त्यावेळेस बिरबल जवळ गेले आणि हात जोडून सांगितले, महाराज खरं सांगा. म्हणलं खोटं बोलत नाही, खरंच सांग. खरं सांगू का म्हणले, मला सांगा, बाज विणत असताना तुम्हाला दिसत होतं की नव्हतं? मी बाज विणत असताना तुम्हाला दिसत होतं की नव्हतं? बिरबलांनी सांगितलं, राजाने सांगितलं दिसत होतं. मग दिसून विचारता म्हणून आंधळे होत. विठ्ठल जसं बिरबलाला हसायचं कारण नाही, या सगळ्या वर्गामध्ये तुम्ही आम्ही बसले बरं का. तुम्हा आम्हाला सगळ्याला असणारा महाराज हे सामान्य दृष्टी आहे, पण ज्ञानाच्या दृष्टीचा विचार केला तर तुम्हा आम्हाला ऐकावं. ज्ञान दृष्टीने आपल्याला ऐका बाबा सांगा. सामान्य दृष्टीने तुम्हा आम्हाला हे सगळं दिसल, परंतु याच्या पलीकडे असणारा महाराज परमात्म्याचं चिंतन पाहण्याकरता त्याला दिव्य दृष्टी लागते. ज्ञानाचा डोळा डोळसा तो स्तुती नो हे बहुवसा भाग्याचा की. माऊली बोलतात, परमात्म्याला जाणण्याकरता ज्ञानाचा डोळा पाहिजे. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ तिमीर दुःख गेले फिटले भ्रांती पडळ श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाविला उज्ज्वळ. अरे बाबा, त्याला त्याच्या करता संत महात्म्याची कृपा होऊन दिव्य स्वरूपाचं असणार दिव्यांजन आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्याला भगवंताचं यथार्थ रूपानं दर्शन आपल्याला कळतं बरं का. चला पुढे. आणि तुमचा माझा विचार झाला. तिसरा विचार पाहत असताना काही जणाला असणारी महाराज जी दृष्टी असते ती असणारी महाराज दोन्ही डोळ्यांना आंधळे असतात, पण ज्ञानाचा डोळा त्या संत महात्म्याच्या ठिकाणी पाहायला मिळतो. बघा, दोन्ही डोळ्याने आंधळे आहेत, पण ज्ञानदृष्टीनं महाराज ते अंतर्मुख होऊन भगवंताला जाणतात बरं का. पहा, आपण सुरदास महाराजांचा विचार करा. भगवंताच्या हाताचा स्पर्श झाल्याबरोबर संध्याकाळची वेळ होती. सुरदास महाराज गायी घेऊन वगैरे रानामध्ये गेले. रात्री रस्ता चुकले, आता आंधळेच होते आणि बराचसा वेळ झाला. रात्रीचे 12-11 वाजले. पुढे खड्डा होता, त्या खड्ड्यात पाय पडणार न पडणार. आता पहा, आपण भक्ती करता आपल्या भक्तीची काळजी देवाला असते. तुका मने घालू दयावरी भार वावा संसार देवा पायी. भक्ती करण्याकरता देवाला उपासना करत असताना देवावर पराकष्टाचा भाव पाहिजे. धरसोड भक्ती जमत नाही महाराज. अनन्या चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषां मिथ्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्य होऊन भगवंताला महाराज एकाकार रूपानं भगवंताला आपण शरण गेलं पाहिजे. आणि त्याच पद्धतीनं पाहत असताना सुरदास महाराज संध्याकाळी निघाले. जाता जाता पुढे असणारा मोठा खड्डा होता, त्या खड्ड्यात पडणार इतक्यामध्ये महाराज अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगाचा भिन्न उपादान कारण असलेला परमात्मा जसं जगद्गुरु तुकोबारायांना महाराज बाळ वेश घेऊन श्रीहरी भेटेला विधीचा जनिता तोची आठवा दिदला. त्या रूपातले परमात्मा सुरदास महाराजांच्या समोर उभा टाकल्याने विचारलो, म्हणले आंधळे बाबा, तुम्हाला थोडं सुद्धा डोकं नाही का? म्हणले रात्रीची वेळ आहे, खड्ड्यात पडला असाल की तुम्ही? म्हणले. त्यावेळेस सुरदासांनी सगळं ऐकून घेतलं आणि त्यांनी नंतर उत्तर दिलं, बाबा एवढ्या रात्री तुला इथं यायचं काय कारण आहे सांग म्हणले. मला मी खड्ड्यात तर पडल किंवा माझ्यावर खड्ड्यात पडल्यावर कोणी माती तर घालतील म्हणले, तुला इथे यायचं काय कारण आहे सांग. त्यावेळेस देवाला महाराज बोलतेपणा कमी झाला
आणि देवाचं बोलतेपणा कमी झाल्याबरोबर सूरदासांनी देवाच्या हाताला धरले. आता पहा, सूरदास महाराजाला डोळे आहेत का हो? हा? पण दोन्हीही डोळ्यांनी आंधळे असणारे सूरदास महाराज भगवंताचा स्पर्श जाणल्याबरोबर भगवंताच्या ठिकाणी ताकद होती, त्या ताकदीच्या अनुषंगाने देवाने हाताला हिसका मारला, परमात्मा निघून गेले. सूरदासाच्या मुखातले शब्द पहा, हस्त मुख्य पेयातो